ऑनलाईन लर्निंगच्या या भागात मी सर्वांचं स्वागत करत आहे। आज आपण ड्रिल मशीन या पाठातील ट्विस्ट ड्रिल नॉमेनक्लेचर यावर बोलणार आहोत। आकृतीमध्ये ट्विस्ट ड्रिल नॉमेनक्लेचर अर्थात ट्विस्ट ड्रिलच्या विविध पार्ट्सची नावे दर्शवण्यात आलेली आहेत। पाहूयात। ट्विस्ट ड्रिलचा जो भाग आपण चक मध्ये बसवतो या भागास शँक असे म्हणतात। आकृतीत दर्शविल्याप्रमाणे हा भाग प्लेन असतो। तसेच ट्विस्ट ड्रिलच्या पुढील भागास बॉडी असे म्हणतात। या भागावरती आपल्याला फ्लुइड्स दिसतात। तसेच ट्विस्ट ड्रिलच्या अग्रभागास टिप असे म्हणतात। तसेच ट्विस्ट ड्रिलच्या दोन मुख्य कटिंग एज मधील अंतरास कटिंग पॉइंट अँगल असे म्हणतात। ट्विस्ट ड्रिलचा हेलिक्स अँगल म्हणजेच ट्विस्ट ड्रिलची सेंटर लाईन आणि फ्लुइड्सची डायरेक्शन यामधील कोनास ट्विस्ट ड्रिलचा हेलिक्स अँगल असे म्हणतात। ट्विस्ट ड्रिलच्या बॉडीमध्ये जे ग्रूव्हज अर्थात खड्डे आपणास दिसतात त्यास फ्लुइड्स असे म्हणतात। हे मटेरियल रिमूव्हिंग साठी दिलेले असतात। ट्विस्ट ड्रिलच्या टोकाकडील बाजूस दोन्ही कटिंग लिप्सच्या मधील भागास चिजल एज असे म्हणतात। ड्रिल बिटच्या कटिंग पृष्ठभागाच्या मागील बाजूस मार्जिन असे म्हणतात। ड्रिल बिटच्या धारदार कटिंग एज पासून काठापर्यंतच्या भागास हिल असे म्हणतात। कटिंग एजच्या दोन्ही फ्लुइड्सच्या मधील भागास कटिंग लिप असे म्हणतात। ड्रिल बिटच्या दोन्ही कटिंग एज ज्या ठिकाणी एकवटतात त्या भागास वेब असे म्हणतात। ड्रिल बिटच्या परिघीय भागास लँड असे म्हणतात। ड्रिल बिट ज्या साइज द्वारे स्पेसिफाईड केले जातात त्यास डायमीटर असे म्हणतात। तर आशा करतो की तुम्हाला आकृतीत दर्शवल्याप्रमाणे सर्व पार्ट्सची नावे व टर्म्स समजल्या असतील। काही शंका असल्यास जरूर विचारा। तर भेटूयात पुढील भागात। तोपर्यंत धन्यवाद।